अरे संतोष भाऊ, कसा आहेस? अरे राजेश मित्रा, बस ना. राजेश भाऊ, आता काय सांगू तुला, शेअर मार्केटमध्ये खूप मोठं नुकसान झालं यार मला. मागच्या 2 वर्षात जेवढे शेअर्स घेतले त्या सगळ्यांमध्ये नुकसान झाले रे. काय सांगतोस? कोणते शेअर घेतले होते तू? अरे हेच आपले पेटीएम, LIC, नायका, दिल्ली वेरे आणि कार्टेड हे शेअर्स घेतले आणि या सगळ्या कंपन्यांमध्ये आता पैसे अडकून बसलेत. अरे मित्रा, मी पण हे शेअर्स घेतले होते. मला तर या शेअर्समध्ये चांगला प्रॉफिट झाला आहे. आता तुम्हाला देखील हा प्रश्न पडला असेल की एकाच प्रकारच्या शेअरमध्ये संतोषला नुकसान झालं, मात्र त्याच शेअर्समध्ये राजेशला कसा काय फायदा झाला. याचं कारण म्हणजे संतोषने IPOच्या माध्यमातून या शेअर्सची खरेदी केली, तर राजेशने हे शेअर्स लिस्टिंग नंतर स्वस्तात खरेदी केले. दोघांची गुंतवणूक करण्याची स्ट्रॅटेजी वेगळी असल्यामुळे त्यांच्या रिटर्नमध्ये फरक पडला आहे. देखिए आईपीओ में जो निवेश होता है और उसके बाद जब वो सेकेंडरी मार्केट में ट्रेड होता है तो हम कहते हैं कि एक एफिशिएंट मार्केट हाइपोथेसिस होती है कि मार्केट में प्राइस डिस्कवरी काफ़ी अच्छी होती है क्योंकि यहाँ पर वॉल्यूम ज़्यादा होते हैं और आईपीओ में उस समय जब कर रहे होते हैं तब तो आपको वैल्यूएशन जो है वो समझ में नहीं आता है, लेकिन मार्केट में जब ट्रेड होता है तो वैल्यूएशन समझ में आते हैं. इसलिए कई बार मरतबा ऐसा देखा गया है कि आईपीओ से ऊपर प्राइस पे आए और मार्केट में जब एक करेक्शन होकर मार्केट एक वैल्यू डिस्कवर करता है तब जाके जो है आपको एक अच्छा जो है मुनाफा मिल सकता है. प्रायमरी मार्केटपेक्षा सेकंडरी मार्केटमध्ये प्राइस डिस्कवरी जास्त चांगल्या पद्धतीनं होती. कंपन्या IPOच्या आधी 1 वर्ष चांगले त्रैमासिक निकाल जाहीर करतात, मात्र बहुतेक कंपन्या लिस्टिंग नंतर चांगले आर्थिक निकाल जाहीर करू शकत नाहीत. तसंच सेक्टर आणि अर्थव्यवस्थेमधील अडचणींमुळे शेअर्सच्या किमतींवर देखील नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे गुंतवणूकदारांनी प्रायमरी मार्केटमध्ये सुद्धा खबरदारी घेतली पाहिजे. पूर्वी IPOमध्ये गुंतवणूक करून पैसे कमावणं सोपं होतं. कुठून तरी खाडीशी मिळवली तरी चांगले पैसे मिळत होते. 2022 मध्ये लिस्ट झालेले अनेक IPO लिस्टिंग नंतर पहिल्याच आठवड्यात इश्यू प्राइसच्या खाली आले. 2022 मध्ये IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्या 100 पैकी 43 गुंतवणूकदारांना नुकसान झालं. एकूण 40 IPO पैकी 23 कंपन्यांमध्ये शेअर होल्डरला नफा झाला, तर 17 कंपन्यांमध्ये नुकसान झालं. 40 पैकी 15 IPO इश्यू प्राइसच्या खाली, 2 IPO आहेत त्याच किमतीला, तर 23 IPO इश्यू प्राइसच्या वर ट्रेंड करत होते. 2021 मध्ये पेटीएम, कार्टेड आणि फिनो पेमेंट बँकेसारख्या आधुनिक कंपन्यांच्या IPOची खूप चर्चा होती. हे शेअर्स खूप महाग व्हॅल्युएशनला लिस्ट झाले आणि लगेच या शेअर्समध्ये पडझडही झाली. पेटीएमच्या शेअरचा नोव्हेंबर 2021 मध्ये लिस्टिंग झालं आणि लिस्टिंग नंतर 1.5 महिन्यातच हा शेअर 40% खाली आला. असं होण्यामागचं प्रमुख कारण या कंपन्यांचं व्हॅल्युएशन हेच होतं. अनेक कंपन्यांनी तर नफा जाहीरच केला नव्हता. येणाऱ्या काळात या कंपन्यांना नफा होईल का नाही याची काहीच खात्री नव्हती. 2021 मध्ये आलेल्या 65 पैकी 45 IPO मध्ये गुंतवणूकदारांना प्रॉफिट मिळाला, तर 20 IPO मध्ये नुकसान झालं. असं असलं तरी कोणत्याही गुंतवणूकदाराला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक चालू करण्यासाठी IPO मधील गुंतवणूक हा सोपा पर्याय असतो. या माध्यमातून गुंतवणूकदाराला कंपनीमध्ये अगदी सुरुवातीपासून हिस्सेदार म्हणून सहभागी होता येतं. एखाद्या गुंतवणूकदाराला IPO मध्ये गुंतवणूक करायचीच असेल तर त्यानं कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. निवेश करने से पहले आईपीओ में सबसे पहली चीज देखें कि जो पैसा उठाया जा रहा है वो किस चीज के लिए है. कोई ऐसा तो नहीं है कि इन्वेस्टर जो है वो वैल्यूएशन ज्यादा देकर निकल रहे हैं. कंपनी के लिए पैसा जा रहा हो तो देखें, और मैनेजमेंट कैसा है वो देखें, बिजनेस कैसा है, प्रॉफिटेबल है कि नहीं. और जब कभी भी आईपीओ में कंपनियां जाती हैं तो अपने पिछले 3-4 साल के फाइनेंशियल्स को देती हैं. तो लास्ट ईयर फाइनेंशियल अगर कहीं भी दिखा आपको कि बहुत ज्यादा ऊपर बढ़ गया हो तो थोड़ा संभलें. प्रॉफिटेबिलिटी देखना बहुत जरूरी है. वैल्यूएशंस को देखें आप कि सिमिलर काइंड ऑफ बिजनेस को मार्केट में हम क्या वैल्यू दे रहे हैं. कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनीच्या बिझनेस मॉडेलचा अभ्यास केला पाहिजे. कंपनी कोणत्या सेक्टरमध्ये कामकाज करत आहे हे बघणं देखील महत्त्वाचं आहे. कंपनीचा व्यवसाय मेटल्स आणि इन्फ्रासारखा सिक्लिकल आहे का फार्मा आणि FMCG सारखा डिफेन्सिव्ह आहे हे देखील बघितलं पाहिजे. तसेच कंपनीवर कर्ज आहे का, आणि असेल तर कंपनीचा डेट टू इक्विटी रेशो किती आहे हे देखील तपासलं पाहिजे. शेअरमध्ये गुंतवणूक करताना कंपनीच्या प्रमोटरचा इतिहास आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. तसेच येणाऱ्या काळात कंपनीची वाढ कशी होईल आणि व्यवसाय वाढीसाठी कंपनीने काय नियोजन केलं आहे याची माहिती घेणं आवश्यक आहे.
आता यातून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे तुम्हाला लिस्टिंग गेन नंतर लगेच प्रॉफिट बुकिंगचा निर्णय घेता आला पाहिजे. तुम्हाला जर हा निर्णय घेता येत नसेल तर IPO मध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा सेकंडरी मार्केटमधून स्वस्तात शेअर्स खरेदी केले पाहिजेत. गुंतवणुकीतून कमीत कमी 2 त्रैमासिक आर्थिक निकाल बघणं महत्त्वाचं आहे. आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ज्या गुंतवणूकदारांनी IPO मध्ये गुंतवणूक केली आहे आणि त्यांचे पैसे अडकून पडले आहेत, त्यांनी आता काय करावं? देखिए, आईपीओ में अगर आपने पैसा लगाया है और फंस गए हैं, भाव काफी गिर चुके हैं, तो सबसे पहली चीज देखें कि बिजनेस क्या सस्टेनेबल है या इनके आने वाले दिनों में प्रॉस्पेक्ट अच्छे हैं. तभी आपको आईपीओ के प्राइस पे जो है, अगर आपने ऊपर ले लिया है तो नीचे एवरेज करना चाहिए. तो बिजनेस प्रॉस्पेक्ट्स को देखना बहुत जरूरी है. लगातार नंबर्स को देखते रहें, क्वार्टरली नंबर्स को, कि वहां कोई इंप्रूवमेंट आ रही है क्या, और कोई भी इंप्रूवमेंट आती है तो मुझे लगता है कि दैट विल बी द टर्निंग पॉइंट इन एनी जो है आईपीओ स्टॉक्स. अगर आपको निचले स्तरों पे मिले, बिजनेस में टर्न अराउंड दिखना चाहिए, तभी आपको लेना चाहिए. कंपनीच्या आर्थिक निकालांमध्ये प्रगती होत नसेल तर गुंतवणूकदारांनी त्या शेअर्समधून बाहेर पडण्याचा विचार करावा. प्रत्येक IPO मध्ये पैसे मिळतीलच असा गैरसमज गुंतवणूकदारांनी करून घेऊ नये. इतर लोक IPO मध्ये गुंतवणूक करतायत म्हणून आपण त्यात डोळे बंद करून गुंतवणूक करू नये. कंपनीचा बिझनेस आणि व्हॅल्युएशनचा अभ्यास करून IPO लिस्ट झाल्यानंतर गुंतवणुकीची संधी शोधल्यास निश्चित फायदा होईल. यामुळे गुंतवणूकदारांना पैसे कमवण्याच्या अनेक संधी मिळू शकतील.